तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता गुरांना खायला टाकले आणि हिला बांधले. अगोदर हिला बांधून घेतलं तिच्या जागेवर, मग नंतरच गुरांना खायला टाकलं. आज गुरांना आज सकाळी टाकला हिरवा नेपेर खायला. लाल नेपेर तर संपला आणि तो काय आणखीन 1.5 महिना येत नाही लाल का नेपेर, पण हिरव्या नेपेरची कुट्टी टाकली आहे गुरांना खायला. आपल्या कुट्टीत कट व्हायचं ना तर ह्याचा सगळा भुगाच होतो, पण गुरं खातात. छोटाला भुगा झाला का आणि कट झालं का एकच आहे, काय अडचण नाही गुरांना खायला. बादल, तू हिसके देऊनच लय खातोस राव, हे असं सांडतोस मग बरोबर नाही बरं. येडे मला काय चावतो हो तिकडे, सारखं सांडतो. तिने कुट्टी बघा ना किती खाली सांडली राव. असं केलं ना बादल, अरे गुरांची संख्या लई आहे त्याच्यामुळे आपल्याकडं खायला कमी आहे, म्हणजे खायला भरपूर आहे पण आणायचा कंटाळा येतो. मग तुमची सेवा करायचा कंटाळा येतो तुम्ही इतकाला असं सांडल्यावर. घोड्यापाशी आलं ना त्याच्या लीजचा आणि अंगाचा वेगळाच वास येतो घोड्याचा. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत म्हणजे फक्त गुरंच आपल्या गाई सांभाळतात ना, तर त्यांना घोड्यापेक्षा आलं की वेगळा वास येतोच. मला पण म्हशीच्या शेणाचा वेगळाच वास येतो बरं का. म्हणजे कुठं जर म्हशीचा गोठा असेल पंढरपुरी म्हशीचा, तर मला लगेच ओळखतो त्या शेणाच्या वासावरून की त्या आसपास कुठेतरी म्हशी आहेत म्हणून. तर तसं घोड्याच्या पण अंगाचा आणि त्याच्या लीजचा वगैरे थोडंसं नॉर्मल वास येतो. पण सांभाळायचं म्हणल्यावर काय अडचण नसते, वासाची तक्रार नसती करायची. चला आता इकडचे गुरं पण सगळे खातात, पण बराच वेळ झालं खायला टाकले त्याच्यामुळं तो गवळ्या खाऊन बसलाय. तर बाकीचे ते तिघं खात आहेत आणि इकडं बैल खात आहेत. हे स्टॅलिन यार, हिचे शिंगच कापून घेऊ का काय स्टॅलिनचे. ओळखीच्या गायात तरी पण विनाकारण धडक देते, कसं खाताच धडक देते ती. आता बाकी बघा, मोरी कोणाला मारत नाही, हे दोघं एकमेकांना मारत नाहीत. म्हणजे नवीन 1-2 दिवस आले जो पुढं समोर आले ना तर गुरं थोडीशी मारामारी करतात, मग नंतर त्यांना सवय लागते नाहीत मारामारी करत. पण स्टायलिनचा स्वभाव काय बदलतच नाही. आणि हिला बांधले त्याच्यामुळेच हिला 2 दाव्याने बांधलंय. हे पातळ टाकायला लागली लगेच, म्हणून स्टायलिनला 2 दाव्याने बांधलंय अलीकडून पलीकडून. आणि हारण्या पण लालीला मारतो म्हणून हारण्याला 2 दाव्याने बांधलंय. नाही तर बाकी सगळे गुरं 1 दाव्याने, हा बैल तर 2 दाव्याने लागतातच. तर त्याचे सर्जा फक्त 2 दाव्याने. चिमण्याला आता सिंगल दावाच लावलंय, ते सर्जाच्या साईडला चिटकून मारलाय. सर्जा गपना. हा मग ते खाताने थोडंफार तर करतातच तसं, पण एवढं काय मारामारी नाही करत गुरं. फक्त स्टायलिनच क्वचित मारते. आता लालीला खाऊन देते ना, पण कधी कधी मारते. आणि तिचं कसं बाकीचे आपल्या गावरान गुरांचे शिंग सरळ उभे किंवा पाठीमागे आहेत, पण हिचे स्टायलिनचे शिंग एकदमच समोर आहेत. त्याच्यामुळं दुसऱ्या गुराच्या डोळ्याला लागायची भीती असते. मग त्याच्यामुळे तिच्यासमोर कोणीच बांधलं नाही. लाली पलीकडं अगदी देवशेनी खाती तिथं खाऊ शकते, लाली गळ्यात आहे ना, तर त्याच्यामुळं लाली पलीकडं पण खाऊ शकते आणि इकडं हारण्याच्या तोंडापाशी पण खाऊ शकते. असं आहे लालीचं. तर त्याच्यामुळे स्टायलिनच्या समोर कोणी असं स्पेशल गुर नाही आहे. स्टायलिन मारते त्यामुळेच इतक्या दिवस आपण तिला तिकडं बाहेर बांधत होतो, कारण तिला मारते म्हणून. आत्ता तर दिवसभर फोन बघायचा नाही तर कोणाच्या तरी तोंडाकडे बघायचं. आता मी आलो आपला जिथं स्टॉल लावला आहे ना धान्य मसाला, तर तिथं हा आपला गहू आहे, तो आपला पिशवी बॅगमधला पेरलेला बियाणं नव्हतं का, तर तो वाला गहू आहे. हा आपण 30 रुपये रेट लावला आहे. हा आपला खपली गहू आहे, तर ह्याचा आपण 100 रुपये रेट लावला आहे. आपण म्हणजे 2 दिवस झालं पप्पा येतात, फक्त आजच मी आलो आहे. आज सण आहे ना, तर त्याच्यामुळे पप्पांना घरी थांबायचं होतं, तर मी आलो आहे. तर हा आपण म्हणजे पप्पांनी आज 100 रुपये किलोने लावलेला आहे. हे बियाणं पण आपण घरी 50 रुपये विकतो, पण इथे 100 रुपये किलो लावलं हे बियाणं. बाकी हा आपला हरभरा आहे, तर हा लावला आपण 120 रुपये किलो. आणि हा आपला तो मोठावाला हरभरा नव्हता का भाजीवाला, तर तो आहे. हे 4 आयटम आले आहेत. काल पप्पांनी गांडूळ खत आणलं होतं. गांडूळ खत आणलं तेवढं विकलं होतं काल, पण आज काय झालं, मोठी गाडी नव्हती आणि मोटरसायकलवर मी आज हा गहू घेऊन आलो आहे. आणि पप्पा हरभऱ्याचीच गोणी घेऊन आलेत, मी गव्हाची गोणी घेऊन आलो आहे. मग गांडूळ खत आणायला जागाच नव्हते ना, म्हणजे आणताच येत नव्हतं, तर त्याच्यामुळं गांडूळ खत आणलं नाही. तर काल आणलं होतं गांडूळ खत, तर काल गांडूळ खत चांगला विकलं. हा गहू पण चांगला विकला, हरभरा सगळ्यात जास्त चांगला विकला. तर असा स्टॉल. आणि बाकीचे स्टॉल आहे बघा असे लागले तिथं समोर. आणि आपला खरा स्टॉल तर तिकडं मध्ये आहे बरं का, पण पप्पांनी नंतर इथं बाहेरच रस्त्यावर लावला. म्हणजे इथं पण सावली वगैरे केलेली व्यवस्थित रस्ता आहे, पण आपला स्टॉल ॲक्च्युली तिकडं मध्ये आहे. तर तिकडं मी थोड्या वेळाने जाईन दुपारी गर्दी कमी झाल्यावर. तर असं आहे. आणि हे दिले मला कार्ड गळ्यात घालून बसायला, तर इथं असं निवांत बसायचं. तिकडं बाजूला आपला वजन काट आहे आणि समोर बघा ना त्या आता त्या आंब्याची क्वालिटी बघा ना कशी आहे. ऑनलाईन टाकता येईल. हो हो हो. आता तो दादा समोर आंबे विकतोय, तर तुम्ही तर मागच्या वर्षी आपले आंबे बघितलेतच, तर त्या आपल्या आंब्यात आणि त्या आंब्यात किती फरक आहे.
तरी पण तो दादा 150-200 रुपये किलोने आंबे विकतोय. लोकांना लवकर सीझनच्या अगोदर खायची लय गडबड झालेली असते, म्हणजे नॅचरल पिकायच्या अगोदरच लोकांना खायची लय गडबड झालेली असते. हे मित्रांनो, मित्र आत्ता आलोय, तो रेट काय सांगतोय त्या काकांना 200 रुपये किलो. एवढ्या महाग आणि आंब्याची क्वालिटी तर तुम्ही बघितली कशी आहे ती, परत एकदा दाखवतो. आणि ऑर्गॅनिकच्या नावावर, अरे आपले घरचे पण ऑर्गॅनिकच आहेत ना, तरी पण तुम्हाला दाखवतो. हो सर, आले सर, आले. भैया कसे किलो आहे आंबे? 200 रुपये काका. 200 रुपये किलो आहेत का मित्रांनो? बघा 200. नाही काय अडचण नाही. आणि हा कोणता आहे? हा आहे तो कैरी तोतापुरी. तोतापुरी कैरी. ही कशी आहे? 150 रुपये. ही 150 रुपये किलो आहे का? आणि तो आंबा 200 रुपये किलो. बघा असा आंबा आहे, छान आहे एकदम स्मेल घेऊन बघा सर. तुम्ही आपल्या आंब्याची क्वालिटी बघितली ना. आपण मी मधून पण कापून दाखवलं तर कसा कलर आहे, तर ह्याचा मधून कापला ना कैरीच वाटते. पण असं ज्याची त्याची म्हणजे मार्केटिंग असते. हा 100 रुपये किलो आहे खपले. काका आम्हाला 80 रुपये द्यानंतर दोन परत घ्यायला आलं त्यांच्यात. नाही ना मग चालते, पण हा आपला गावरान एकदम. तो सेम हाच गहू होता ना, तो खपली गहू त्यांच्याकडे. नाही मला काय माहिती, वडिलांनी 100 रुपये सांगितलंय. कुठे गेले? हां, हेच दुकान तिकडे राहिलं होतं गाडो. हा काय मला माहित नाही यार नक्की. आमचा आधी स्टॉल मध्ये होता, मी आत्ताच आलोय, थोडा वेळ झाला आलोय मी, तर मला पण काय नक्की माहित नाही सगळं काही. मध्ये असते तो 2189, तो 2189 आहे. आणि हा खपली आहे, हा 100 रुपये किलो आहे. तो 30 रुपये किलो आहे. आता तुम्हाला मी दाखवतो इथं काय काय आलंय. हरभरा डाळी आली आहेत, गहू आली आहेत. ही ज्वारी ना भैया 45 रुपये किलो. बघा मी तुम्हाला घरीच ज्वारीचे रेट सांगितले होते ना, 40 रुपये ते 50 रुपये किलो आहे ज्वारी. आपली ज्वारी काढण्याच्या आधी तुम्हाला रेट सांगितले होते मी. आणि हा सोनामती गहू आहे ना, हा गहू बघा किती बारीक आहे, गोलच गहू आहे. ह्याचा एक दाणा जर मी हातात घेतला तर बघा गोल गहू आहे, ज्वारीसारखा. ज्वारीत आणि ह्या दाण्यात फरकच वाटत नाही गव्हात. तर आहे बघा, हा गहू कसे गोल गोल बी आहेत आणि ही ज्वारी गोल गोल बी आहेत. तर हा गहू कसा आहे 75 रुपये किलो. हा बघा, हा सोनामती गहू 75 रुपये किलो आहे. चालतंय. हे काय परत भगर कशी आहे? 70 रुपये किलो. ह्याच्यावर पण रेट लिहिला आहे का? हो राव. हां मग असं ठेव नाही म्हणजे दिसेल प्रत्येकाला. आणि हे काय आहे? मूग डाळ. हे छोटा मुलगा आला. ह्याच्यात काय रे? काकवी कशी ही? 70 रुपये बॉटल आहे, अर्धा लिटर. अर्धा लिटर 70 रुपयाला? खरंच ऑर्गॅनिक आहे? बरं चालतंय. 70 रुपये. आणि हे गुळाच्या वड्या, गुळकांडी म्हणतात. गुळकांडे का? ही कशी आहे? 40 रुपये पाव. 40 रुपये पाव, म्हणजे 150 रुपये किलो. बरं. आणि ही गुळाची वडी 100 रुपये 1 किलो. 100 रुपये किलो. बरं. आपले एक सबस्क्रायबर आहेत ना योगेश दादा, तर त्याने विचारत होते, तर तुझा मला नंबर हे कार्डवर आहे ना, हाच आहे नंबर. तर दादा तुम्हाला गुळ घ्यायचा असेल तर हा नंबर आहे 7972 21 43 44. बरोबर चालतं. आणि असे स्टॉल आहेत. मग मातीच्या वस्तू तुम्हीच बनवलेल्या आहेत ह्या पण. ही झाडं विकायला आहेत काय कुंड्या विकायला आहेत? कुंडे आहेत, शेणापासून बनलेले आहेत. शेणापासून बनलेल्या आहेत. कशी कितीला कुंडी ही? 50 रुपयाला. ही 50 रुपयाला. बरं. आणि मोसंबी कशी? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. बरं चालतं. आणि हे पापड? हे शेवाई आहे. ही कुरडई, ही शेवाय, इकडं पापडे. आणि हे काय? बाजरीच्या भाकरी. ज्वारीच्या भाकरी. हे पण ह्या खराब होत नाहीत का मग पॅक केले? 1 वर्ष काहीच होत नाही त्याला. 1 वर्षभर काय होत नाही? अमृत पाणी टाकले त्याच्यात? बरोबर. म्हणजे तुम्ही तयार करून भाजलेत, 1 वर्षभर काय होणार नाही. बघा मित्रांनो, ह्या भाकरी आहेत ना, म्हणजे पापडासारखेच आहेत, एकदम पातळ, पण 1 वर्षभर खराब होत नाहीत. त्यांनी बनवून, म्हणजे ते एका प्रोसेसने बनवून त्यांनी भाजून ठेवल्यात, 1 वर्षभर खराब होत नाहीत. सोलारवर वाळवलेल्या आहेत का? बरं. ह्याची काय किंमत आहे एका बंडलची? 50 रुपये. 5 भाकरी म्हणजे 10 रुपयाला 1 भाकर. ओके. तर बरोबर, ही माहिती सांगतो. म्हणजे ही ज्वारीची. हां नाही, टेस्ट नको. आणि हे काय? ही मसाला भाकर. ओके. हा आंबा कोणता आहे? हा केशर आहे. हा कसा किलो आहे? 200 रुपये किलो. हा 200 रुपये किलो केशर.
बापरे मित्रांनो बघून घ्या तुम्ही. हा इकडं हा दुसरा आंबा आहे आणि हा केशर आहे, हा दुसरा आंबा आहे. परत इकडं असेच डाळी वगैरे आल्यात. परत इकडं केळी आहे, केळी आहे. परत इकडं शॅम्पू वगैरे आहे. हे आपला कांडवेल आहे ना, हे काय आहे? पानफुटी. ही किडनीसाठी, किडनी स्टोनसाठी वापरतात ती आहे ना, ही पानफुटी. आणि हा कांडवेल, कांडवेल आहे ना, असं आहे का? बरं बरं, हे असेल पोट साफ होण्यासाठी का? बरं बरं चालेल. बाकी हे शॅम्पू वगैरे आहेत का? बाकी शॅम्पू हे ना, हे तुम्ही म्हणजे घरी बनवलेत का? ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आहे का तुमची? कंपनीकडून आलेली. कंपनीकडून आलेलं आहे का? कंपनी किया म्हणून कंपनी, त्याचे मॅक्झिमम प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. असं आहे का? बरं बरं छान आहे. आणि हा तोच वेल आहे. हे किया म्हणून कंपनीचे मॅक्झिमम प्रोडक्ट आहेत, म्हणजे केसाचे आणि चेहऱ्याचे. हा आय ड्रॉप आहे ना, चेहरा पोटासाठी आहे. म्हणजे आपले हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत काही सगळे. कुठलं गाव आहे तुमचं? आमचं इथेच आहे बीडमध्ये. बीडमध्येच. मित्रांनो खरं तर आपला स्टॉल इकडंच मध्येच कुठंतरी बरं का, पण मला नक्की माहीत नाही. हे बघा इकडून असे स्टॉल लागलेत. आता आपला पण स्टॉल आहे तर त्याच्यामुळे फिरायला वेळ नाही. हे बघा इकडं मध्ये पण लागले स्टॉल. आपण एक जस्ट जाऊन येतो मी पटकन. ते बघा इथं काय आहेत, ह्या साबणी वगैरे, त्यानंतर सांडगे वगैरे, ड्रायफ्रूट. बरं पलीकडे चिवडा वगैरे. तर धान्य जरा कमी आलेत बरं का, शेती उत्पादनं जरा कमी आलेत, बाकीचेच लय आलेत. हे काय आहे, आवळा ज्यूस, त्यानंतर करेला जांभूळ मिक्स ज्यूस, एक कारल्याचा आणि जांभळाचा आणि लिंबाचा पाला मिक्स आहे ज्यूस. लोक काय कसे बनवून विकतील सांगताच येत नाही बाबा. इकडं आणखीन आहे काही असेच. परत इकडं पण दुकान आहेत काही. पलीकडं कच्ची केळी विकायला. आणि हे काय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, काय शेतकरी उत्पादक कंपनी. खरेदी तुमची फायदा शेतकऱ्याचा आहे. बघा हे असे आंबे आहेत. आता मित्रांनो हे आंब्याचे रेट, आपले रेटच ग्राहकांना लय महाग वाटतात बरं का. 100 रुपये किलो. आता 200 रुपये किलोचा आंबा आहे. तुम्ही कलर बघायचा आणि आंब्याची साईज बघा. आपले जेवढ्या कैऱ्या आहेत हे बघा, माझे 4 बोटं जुळलेले आहेत. जेवढी आपली कैरी तेवढेच हे आंबे आहेत. तरी पण आपल्या कस्टमरला 100 रुपये म्हटलं की लई मोठा रेट वाटतो. आणि त्याच्यात पण मी वजन किलो म्हणजे जास्त 10 किलो घेतले ना, 10-20 किलो, मी नक्की 1 किलो आंबे तरी जास्त असतात आपले. बघा इकडं पण हा केशर आंबा आहे. तुम्ही कलर वगैरे बघून घ्या. आणि ही व्हरायटी मला माहीत नाही, ही जरा छान दिसते. परत इकडं पण व्हरायटी आहे. परत इकडं व्हरायटी आहे. इकडं हा कोणता आंबा आहे? तुम्ही येत इथं तुम्ही? हा केशर आहे का? बरं कसा किलो आहे? हा 200 रुपये किलो आहे का? कुठले आहेत तुम्ही? बीडचे आहेत का? शिरूर कासार. बरं हा केशर आहे. आणि ती पलीकडची कोणती व्हरायटी? आपण केशराचे, हा बदाम आहे. तो बदाम आहे का? बदाम हा कसा किलो आहे? हा 150 रुपये किलो. मित्रांनो हा बदाम आहे, तो पलीकडचा ठेवला होता टोकरीत. हा बदाम आहे, हा 150 रुपये किलो आहे. आणि ते 2 कॅरेट केशरचे आहेत. चालतं, ओके ठेवा, चालतं. तर ते म्हणजे ते केशरची जेवढी व्हरायटी ती 200 रुपये पर किलो आणि बदाम 150 रुपये पर किलो. छान आहे. कधीपासून पिकायला सुरुवात झाली यांना? आता चालू झालेत का इथून पुढं? बरं चालेल. आणि ह्याच्यात काय हे हरभरा, हा एकदम सफेद कसं काय हरभरा आहे? सफेद पांढरा हरभरा आपला जो घेतो आपण, हां हा लाल कलरचा आणि हा लाल कलरचा, हा सफेद कलरचा. ही ज्वारी कशी? ज्वारी 50 रुपये किलो. ही 50 रुपये किलो ज्वारी. ही कोणत्या जातीची ज्वारी? ही दगडी आहे का? दगडी ज्वारी. आणि हे जवस कसं किलो आहे? 120 रुपये किलो. जवस 120 रुपये किलो. आता हे पॅकेट 1 किलोचं आहे 1 किलोचं का 2 किलो आहे? 1 किलोचं. बघा मित्रांनो असं जवस आहे, 1 किलोचं पॅकेट आहे. तुम्ही आणखीन बाहेर पण जातात का स्टॉलवर वगैरे बाहेरच्या जिल्ह्यात? नाही इथंच का? आणि आता लोकलला कुठं विक्री करतात? आता समजा एक्झिबिशन नसलं तर प्रदर्शन वगैरे, म्हणजे समजा इथं चाकरवाडीला प्रदर्शन होतं तिथे गेलतात का? गेवरायला पण गेलतात चालतं. आणि परळीला होतं तिथं पण गेलतात?
परळीला पण, म्हणजे मित्रांनो हे बीड जिल्ह्यातलेच आहेत. त्यांची ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, कृषी उत्पादक कंपनी. तर हे जिथं प्रदर्शन असतात ना आसपास बीड जिल्ह्याच्या, तर तिथं जातात. हा राजमा आहे ना, राजमा हा कसा किलो आहे? हा 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. चालेल. म्हणजे मित्रांनो पॅकिंग केल्यानंतर थोडे रेट वाढतातच आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं. ही लापशी आहे का गव्हाची? कोण? गव्हाचा बरडा. गव्हाचा भरडा. आणि ह्याच्या खाली हां भरडाचं. तीळ कसे किलो आहेत मित्रांनो? 20 रुपये किलो. हे पॅकेट आहे तिळाचं. तर मी तुम्हाला इतर रेट सांगतोय, कारण की काय होतं, बरेच कस्टमर मला पण आपल्या शेतातल्या उत्पन्नाचे रेट विचारतात आणि मी रेट सांगितलं की मग त्यांचं एक्सपेक्टेशन असं असतं की आपण शेतकऱ्याकडून घेतोय तर कमी रेटमध्ये मिळायला पाहिजे, आणि मी रेट सांगितलं की मग ते नाराज होतात. मी तर शेतातल्या कुठल्याच गोष्टीची चॅनलवर आणखीन मार्केटिंग करत नाही, मी त्याच्यामुळं मुद्दामून मी रेट विचारतोय. तर दादा ह्याचे तिळाचे रेट कसे सांगितले? 120. 120 रुपये किलो. बघा मित्रांनो, तीळ 120 रुपये किलो आणि जवस 120. जवस पण 120 आहे. आता हेच रेट जर मी आपल्या शेतात 100 रुपये जरी सांगितले असते ना तिळाचे आणि जवसाचे, तरी पण महाग वाटले असते आपल्या कस्टमरला, म्हणजे सबस्क्रायबरला. त्याच्यामुळे मी रेट विचारतो. हा राजमा हा 80 रुपये किलो आणि ज्वारी 50 रुपये किलो आहे. आणि गहू नाही ना? बरं चालेल. चला परत हे काय प्रोडक्ट आहे? ते जाम आहे. अंजीर जाम. आणि हे काय? लेमन स्क्वॅश. लेमन स्क्वॅश. शंकरपाळे वगैरे हे आहेत का? गव्हाचे शंकरपाळे आहेत का? बरं चालते. कुठं तयार झाले ते? संभाजीनगर. बरं चालतं. ओके. त्यानंतर इकडं पण काय प्रोडक्ट आहेत. मला पण आपला स्टॉल बघत हे सगळं बघायचं आहे. ही मेहंदी आहे का? केसांसाठी का? तर नाही, केसांसाठी मेहंदी आहे. हां. आणि ह्यांचे काय? ही ॲलोवेरा साबण आहे, आपल्या बीडमध्येच तयार होते. परत हे केसांसाठी तेल आहे यांचं, इंडोरेच म्हणून. तर हे पण बीडमध्येच पिंपरगावनपाशीच म्हणजे बीडच्या जवळच तयार होते. तर असे प्रोडक्ट पण आलेत बनवलेले. हे काय आहे? हर्बल ज्यूस कशाबद्दल आहे तो? किडनी स्टोनसाठी का? बरं चालतंय. तर हे असे प्रोडक्ट आहेत त्यांचे, ऑर्थोपेन रिलीफ. असे इथं बघण्यासारखं भरपूर आहे अरे प्रोडक्ट. हे वेट लॉसचं आहे का? ग्रीन टी. हे 2 बॉटल मिळून वेट लॉसचं काम करते. बरं. आणि हे छोटं काय आहे? हे दारू सोडायचं आहे का? काय हे? आदिविन प्रवाही क्वाचा. बरं छान. हे दारू सोडायचं औषध आहे आणि हे दोन्ही किडनी स्टोनवरचं आहे. परत त्यानंतर हे दोन्ही वेट लॉसचं आहे आणि किडनी स्टोनचं तिकडं होतं. हे वेट लॉसचं आहे, ते दारू सोडायचं. आणि हा आय ड्रॉप आहे का? हा आय ड्रॉप आहे. छान आहे ड्रॉप प्रोडक्ट. हा ही वॅक्स पावडर आहे लेडीजसाठी. बरं चालते मित्रांनो. तुम्ही ऑर्डर केली तर होम डिलिव्हरी देता का? पूर्ण महाराष्ट्रात देता की? आणि कुरिअर चार्जेस वगैरे कसे राहतात? तुम्हाला व्हिडिओत घेतलं चालेल? बरं. तर मित्रांनो ह्या दोघीजणी बनवतात. ह्या दोघीजणीच हे प्रोडक्ट बनवतात का? तुमचे पार्टनर आहेत आणखीन कोणी आहेत का? म्हणजे तुमच्या कंपनीत असतील हे का? परत एकदा सांगा कशासाठी ही मॅट? सगळ्यांसाठी मॅट आहे. याच्यावरती झोपायचं का? थोडं वेळ थांबायचं फक्त? झोपायचं बरं करायचं. हां म्हणजे रात्रभर झोपण्यासाठी. झोपण्यासाठीच आहे ना? बरं. मित्रांनो ह्या वेगवेगळ्या आजारासाठी मॅट आहेत त्यांच्याकडे. त्या तुम्ही स्वतः बनवता का? स्वतःच आहे, आमचीच कंपनी. बरं चालते. आणि शुगर बेल्ट. बरं. इंस्टावर लागतं का? काय टाकतं? हां नाही, यूट्यूबला वाचायचं. ही गुडघ्याची कॅप आहे. ही गुडघ्याची की नाही कॅप आहे का? हां. हे बॅक बेल्ट आहे. हा बॅक बेल्ट आहे. त्याला मणक्यासाठी का? छान. हे तुम्ही सगळे स्वतः इथंच तयार होते? बरं. हे काय आहे? कोलगेट आहे. कोलगेट आहे का? दाताला कीड लागत नाही, दात पिवळे होत नाही. हां नॅचरल विधान आणि आयुर्वेदिक. नॅचरल आणि आयुर्वेदिक का? बरं चालेल. हे मेहंदी आहे. हा ती मेहंदी घेतली मी केसांसाठी. ती हे ब्रासलेट आहे. ब्रासलेट. हां. मॅग्नेटिक. आणि ही वॉच आहे का? मग ह्याचा काय फायदा आहे का शरीरासाठी? मॅग्नेटची आहे का? मोबाईलच्या रेडिएशनपासून वाचवतं. मोबाईलच्या रेडिएशनपासून वाचवते ही गाड्या. छान प्रोडक्ट आहेत.
मनी ब्रेसलेट म्हणजे ह्याचं काय मनी ब्रेसलेट हे घातल्यानंतर मनी आकर्षित होतो आपल्याकडे. तुमच्या कोणाकडे देणं पाणी असेल तर ते आपल्याकडे न मागता येतं पैसा. असं का? हे मनी ब्रेसलेट आहे का? म्हणजे देणं पाणी वगैरे कमी होत आहे, कर्ज कमी होत आहे. ह्याच्यावर ठेवल्याने चार्ज होत आहे. दिवसभर हे घालायचं हातामध्ये, हां. संध्याकाळी ह्याच्यावर ठेवायचं. तुमच्या संध्याकाळी ह्याच्यावर ठेवायचं. निगेटिव्ह एनर्जी सगळी गायब होते. ह्याची किंमत काय आहे? 1000 रुपये एक फक्त ह्याची का ते दोन्ही सोबत दोन्ही सोबत घ्यावं लागतं. 1000 रुपये किंमत आहे. बरं बरं चालतं. आणि ह्या कोणता प्रोडक्ट आहे? हे फेस वॉश फेस वॉश आहे का? ह्याची काय किंमत आहे? 800-850 रुपये. 850 रुपये. आणि जर हे कोणाला दुकानात ठेवायला वगैरे घ्यायचं असेल तर किंमत कमी होते ना होलसेलमध्ये? बरं बरं. नगावरती हे वेट लॉसचं प्रोडक्ट आहे आपल्याकडे. हां ते वेट लॉसचे मी सांगितलं हे. चालेल. हां वेट लॉसचे Green tea आणि ग्रीन टी डिटॉक्स आणि tablet. वेट लॉस छान. ही खोकल्यासाठी औषध आहे. हे खोकल्यासाठी आहे का? खोकला. हां हां. म्हणजे बरेच प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे, भरपूर बनवते म्हणजे. 45 हर्बल ज्यूस आहे. हे काय? हां हां हे मुळ्यासाठी ना? हां म्हणजे सगळं आजार बरे होतात. सगळेच या आजार ज्यूसमध्ये बरे. सगळे आजार बरे करायचे. ह्याची काय किंमत आहे? 1500 रुपये. 1500 रुपये. किती? अर्धा लिटरचे ना? पाऊण लिटरचं. म्हणजे समजा 800 मिली असेल ते 75 ml. चालतं. एवढे प्रोडक्ट आहेत. आणि इकडं तुमचे गादे वगैरे ठेवले. शीट कवर आहे का ते? हां हां मॅग्नेट शीट कवर आहे का? बायोमॅग्नेटिक सीट कवर. चालते. जर कोणाला घ्यायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर इथे आहे ना? नाही नाही तो काय तो घेतला काय तो? हां चालतं आहे. हा आहे ह्यांचा नंबर आहे. जर कोणाला प्रोडक्ट मागवायचे असेल तर म्हणजे जे बीडमध्ये जवळ आहेत ना तर ते नक्की विजिट पण द्या आणि घ्या पण त्यांच्याकडून प्रोडक्ट. छान. काय रे खरेदी तुमची आमची? काय प्रोडक्ट आहे हा? मध आहे मध. मध आहे का? कसा काय किंमत आहे? आपण बाहेर देशाला एक तर हां 150 हां 150ला एक बॉटल आहे का? बॉटलचं साधारण वजन 250 ग्राम. 250 ग्रॅम. 150 रुपये किलो म्हणजे 600 रुपये किलो मध आहे. मित्रांनो हे मधाचे बॉटल आहेत. पण हा इथला शेवटचा दिवस आहे बरं का. इथं जे स्टॉल लागलेत ना तर याचा शेवटचा दिवस आहे. हा पूर्ण मध आहे. 600 रुपये किलो प्रमाणे विकता येते. इकडं केळी, परत केळीचे प्रोडक्ट आहेत. कढीपत्ता पावडर ही ड्राय केलेली का? सोलार ड्रायरमध्ये ड्राय केलेली ही काय किंमत आहे याची मला सांगता का जरा? वेट आणि किंमत? 50 ग्रामची आणि 100 रुपयाला. 50 ग्रॅमची 100 रुपयाला. ओके. म्हणजे हे 50 ग्रॅमचं पाकिट आहे 100 रुपयाला. हे 100 ग्रॅमचं पाकिट हे 200 रुपयाला. ओके चालतंय. छान आहे. आपल्याकडं ही मोरिंगा पावडर आहे का? मित्रांनो 250 रुपये किंमत आहे पण 200 रुपयाला विकता येते. 100 ग्रॅम चालतंय. 150ला पण विकता आहे. 100 ग्रॅम 150ला. छान आहे. ही कढीपत्ता मी मोरिंगा मला वाटलं मोठं पॅक आहे कढीपत्त्याचं. हां हे कढीपत्त्याचं मोठं पॅक आहे. छान आहे. ही इकडून पाठीमागून दिसते हां मोरिंगा पावडर आहे मित्रांनो. छान आहे यार. इथं विक्री झाली का याची पावडरची वगैरे? चांगली झाली ना? म्हणजे चांगला प्रतिसाद भेटला तुम्हाला इथं? बऱ्यापैकी. छान छान. जळगावचे ना तुम्ही? छान आहे छान आहे. आणि इथं बरेच असे प्रोडक्ट आहेत. हे पापड आहेत ना? हे कशाचे पापड आहेत? नाचणीचे पापड आहेत ना हे? आता हे कसे विकतात मला सांग? 300 ग्राम आहे 100 रुपयाला. 350 ग्रॅम 100 रुपयाला. 350 ग्रॅम 100 रुपयाला म्हणजे 300 रुपये किलो म्हणायचं समजा अंदाजे. 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. बरं बरं. छान आहे. आणि ते आपले रेग्युलर ज्वारीचे पापड्या वगैरे. छान आहे छान आहे. आणि आपण दुसऱ्या ह्याच्यावर आलो बुट्टीचे पीठ दुसऱ्या स्टॉलवर. खवा आहे का? बरं हा खवा आहे. हा घरी तयार करता का? बरं. हे तूप आहे का? याची आता कशाचं तूप आहे? जर्सी गाईचं. काय किंमत आहे? 800 रुपये लिटर. हे फुटले वाटते बॉटल एखादी. मित्रांनो हे बघा हे जर्सी गाईचं तूप आहे. हे 800 रुपये लिटर आहे. आणि आपले जे रेट आहेत ना ते 2500पासून 3000पर्यंत आहेत. आपलं गावरान गायचं म्हणजे आपलं गिर गायचं आहे. आणि हे जर्सी गाईचं तूप आहे तर हे 800 रुपये लिटर आहे. ओके. ही छोटी पॅकिंग कितीची?
बरं समजा 250 मिलीची पॅकिंग आहे ही, तर हिची काय किंमत आहे मग? 200 रुपये. चालतंय मित्रांनो, ही 250 मिलीची पॅकिंग आहे, वरचा डब्बा. तर ह्याला हात लावून घेतो. तर हा डब्बा 200 रुपयाला आणि हा मोठा आहे 1 लिटरचा डब्बा आहे, तर तो 800 रुपयाला आणि हा अर्धा लिटरचा हा 400 रुपयाला. मग पॅकिंग छान केलं तर ह्यांनी. हे पॅकिंग पार्सलने द्यायचं म्हटलं तर फुटतात का? नाही फुटत. नाही फुट. तुम्ही पार्सल पण देता ना? हा पार्सल पण करतो. बरं बरं चला, बीडमध्ये तर आज पण आहे. पण जर तुम्हाला घ्यायचं असेल ना हे, तर तुम्ही संभाजीनगरहून आलात ना, पण तिथं नंबरच नाही तुमचा. मित्रांनो, हे जर्सी गाईचं जर तूप पाहिजे असेल तुम्हाला, तर ते पार्सल पण देत आहेत. अशा पॅकिंगमध्ये पार्सल देत आहेत आणि त्यांचा नंबर आहे इथं. हां, आणि आपण तर घरी जर सुरुवातीचा 8 आहे बरं का, 8975208976. तर आणि हे सांडगेत ना, हे सांडगेत छान छान चालतंय. तर केळी पण आणल्यात त्यांनी. तर असं आहे. तर तुम्हाला आवडले प्रोडक्ट तर घ्या, नाही तर म्हणजे आपण बघू ना काय काय विकायला आणले ते. हळद पावडर आहे का? बरं बरं चालतं. आणि ते मसाले वगैरे. हळद आहे ती, हिंगोलीची हळद आहे. हां, हिंगोलीची आहे का? हां हां छान आहे. स्वाध्याय. हे काय आहे या डब्यात? बरं, कोणाचा? बरं बरं चालतं. आता सध्या दुपारची वेळ आहे ना, त्याच्यामुळेच मी फिरतोय, कारण की कस्टमर पण कमी आहेत आणि बरेच जण जेवायला पण गेलेत. कस्टमर कमी आहेत त्याच्यामुळं. संजीवनी येसूर मसाला. तर मी कशासाठी आलो आहे ना, हे बघायला की नेमकी प्रोडक्ट इथं कसे विकतात. आपला गहू तर चांगला विकला, आपला तो साधा गहू आहे ना, तर तो 1 क्विंटल विकला आहे पण मी आपल्या रेटने. तर 1 क्विंटल विकला आहे म्हणजे घरी त्यांना डिलिव्हरी द्यायची. इथं सध्याला कमी आहे, तर त्याच्यामुळे त्यांना घरी डिलिव्हरी द्यायची. बाकीचं मी ठेवलायच. बाकी इकडं सूर्यफुलाचं तेल आहे. ओके, इथं कोणी नाही, ते जेवायला गेलेत. हिरवाई महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी, डाळी आहेत वेगवेगळ्या. चला, मी अर्ध्यातूनच स्टॉलवरती आलो होतो. मी त्यांना सांगितलं होतं की गव्हाचं गिरायकाला तर मला आवाज द्या म्हणून. तर त्यांनी मला गिरायकाला की आवाज दिला होता, तर ते चौकशी करून गेले. इथं माझा एक्सपिरियन्स काय सांगतो असं बोलतो, म्हणजे तुम्हाला जरा आवाज येईल माझा एक्सपिरियन्स असा आहे ना, की 100 लोक चौकशी करतात, त्याच्यातून फक्त 4 लोकच घेतात 100मधून. म्हणजे फक्त 4% लोक घेतात गहू. तर तसा तर तो चांगला विक्री झाला आहे गहू. तर आता काय नाही, निवांत बसले. सध्याला दुपार आहे ना, जरा गिराईक कमी, तर एक कार्ड घेऊन बसलो असा निवांत. आपला गहू विकला बरं का, बऱ्यापैकी चांगला विकला. आणि मी आंब्याला काही गिराईक सापडले, म्हणजे ज्यांना मी असं जे वाटतं ना मला, जर जास्त चौकशी करत त्यांना सांगायचं की आमच्याकडं आंबे भेटणार आहेत थोड्या दिवसानंतर पिकल्यावर. मग ते म्हणतात की आमचा नंबर घे आणि मग पिकल्यावर तो आम्हाला दे. तर मग त्यांना रेट सांगितला आपला, तर त्यांना रेट वगैरे आवडला तर ते घेणार आहेत. कारण की इथं त्यांनी रेट बघितले तर रेट डबल महाग आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना आपले रेट आवडले म्हणून ते घेणार आहेत आंबे. मग पिकल्यावर आपण त्यांना देऊ बीडमध्ये आणून. कारण की मला वाटते बहुतेक 50 किलो तर गिऱ्हाईक तर सध्याला भेटलेच, त्याच्यामुळे तेवढे आपल्याला आणायला पण परवडतात. मग देऊ त्यांना आपण घरी जाऊन. रात्री आपल्याला काही काम आहे, मला काही काम आहे. आता ती एक बॅग 10 किलोची दिली आणि ही एक बॅग 10 किलोची दिली. आता दुपारनंतर गिऱ्हाईक जरा चांगले यायला लागले, तेव्हा त्या काट्यावरती 10 किलो. आणि परत हे बियाणं आहे ना, तर हे पण आता 20 किलो दिलं. आता बियाणं फक्त थोडंसं शिल्लक आहे आपल्या बॅगमध्ये. ते 10 किलोची बॅग ना, तर तेवढंच बियाणं तेवढं शिल्लक आहे. तर बाकी गहू आहे भरपूर, पण बियाणं थोडंच राहिले. तर परत असे काय ठेवलेले आहेत. बाई, हे आंबे कसे किलो आहेत? आता मला व्हरायटी सांग, ही कोणती व्हरायटी? लालबाग 150 रुपये किलो. हा वाला कसा? कैरी 60 रुपये किलो. हा वाला मल्लिका 150 रुपये किलो. आणि हा वाला हा कोणता आहे? केशर. हा किती किलो आहे? 180 रुपये किलो. बरं बरं. हा केशर हा कसा किलो आहे? 180 रुपये किलो. आणि हा बदाम, हा बदाम 150 रुपये किलो. बरं बरं चालतंय. हा बदाम 150 रुपये किलो. हा केशर आहे, हा 180 रुपये किलो. आणि हा आहे तो 150 रुपये किलो. परत हा पण 150 रुपये किलो लाल बदाम. आणि ती कैरी 60 रुपये किलो. ओके चालतं. आणि केळी कच्च्या कोण घेतं का दाखवायला आणल्यात? चिप्ससाठी.
हा हे कसे किलो आहेत? किलोनी 20 रुपयाला ती आपलं फणी एक 20 रुपये डझन म्हणायचं, एक फणी 20 रुपयाला. हो, चालतं. ओके. चिवडा आणि गूळ कसं आहे? गूळ 60 रुपये. 60 रुपये किलो. भेली म्हणजे एक डेप एवढा 60 रुपयाला. ऑर्गेनिक काय का असं आहे? ऑर्गेनिक 60 रुपयाला. कुठलं गाव आहे? दहीगाव. ऑर्गेनिक गुळ आहे 60 रुपयाला एवढा डेप. ह्याचं वजन म्हणजे अंदाजे माहीत नाही. त्याचं वजन 800 ग्राम भरतं तरी 100 ग्राम. चालते. एक ह्याचं वजन अंदाजे पाऊण किलोची ढेप आहे, तर ती पाऊण किलोचा एक गोळा 60 रुपयाला आहे. हे 20 रुपये डझन आहे. केळी 20 रुपये डझन आणि हे आंब्याचे असे रेट आहे. अरे पाठीमागं तर सगळे आंब्याचे काय रेट आहेत हा? बघा पैसे करायचे शिकावं लागतं. हे जवळ कसं किलो आहे? 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो. हे 280चं पॅकेट आहे 200 रुपयात. या इकडे खाऊन बघा. ओमेगा 3 फॅटी ऍसिड शेवटचे 5 पॅकेट खतम. मार्केटिंग बघा बरं का. संधिवात दमा यासाठी ब्लॉकेज काढते, हृदयविकार काढते. याच्यात 8 घटक टाकलेले आहेत. गुगळ, मेदवार, गुगळ, शेवगा पावडर, जांभूळ पावडर, आंबे, हळद, काळे मीठ, अर्जुन चाल, लिंबू टाकून बनवले. पण ह्याच्यात हे 280चं आहे 200ला. याच्यात 8 घटक टाकून भिजू घातले, नंतर वाफ दिलेले आहेत. हा असं शेवटचे अहो एक 2 किलो घेऊन घे. बघा. आळशी, जवस, फ्लॅक्स सीड्स. घेऊन जा. पोट कमी स्थूलता कमी. संभाजीनगर वरून आले. गुडघे दुखत बघा याला म्हणतात मार्केटिंग असं करावं लागतंय. आपण पण काही दिवसांनी करू. ते किती बोल ह्यांना पकवलं आता ते घेत आहे. ते हे लोणच्याचे प्रकार आहेत ना? बरं. लिंबू, तिखट, गोड लोणचं. मला सांगता कोणते कोणते प्रकार आहेत लोणच्याचे? कारला, आवळा, गाजर, लिंबू, तिखट, गोड, लिंबू मिरची. चालते. हे काय आहे? लिंबू, तिखट, गोड लोणचे. हा, लिंबाचा जाम आहे का? हा कसा आहे उघडून दाखवता का मला? आपलं कोणतं लिंबू? खायचं लिंबू ना, त्याचं जाम. बरं. ओके. आणि हे काय आहे? शेवग्याचं लोणचं. बघू दे कसं आहे. वरती काढून दाखव थोडंसं. शेवग्याचं लोणचं. ओके, छान आहे. आणि हे लिंबू, तिखट, गोड लोणचं म्हणजे हे लिंबाच्या फोडीत ना? हां. ओके, छान. आता मला ॲव्हरेज रेट सांगता का कसे आहे ते? पाव म्हणजे 728 200 पावणे 300 रुपये, 300 रुपये, 350, 400 रुपये किलोप्रमाणे असे आहेत. चालतंय. ओके. हे बघा हे तर लोणचे आपल्याला बाहेरून दिसत आहेत. मला हा प्रकार जाम जरा वेगळाच वाटला. छान लागतो ना खायला वगैरे. लहान मुलं वगैरे. हां टिकाऊ आहे ना सगळं मटेरियल. ओके, चालतंय. ह्याच्यात काय आहे? काळ्या मोहरीचं आंब्याचं लोणचं. मला वाटतं यावर्षी बनवलंय नाही? परवा दिवशी बनवलं. बरं. परवा दिवशी. हे कसं किलो आहे? ते 100 रुपये पाव म्हणजे 400 रुपये किलो. ओके, चालतंय. याच्यामध्ये पण कारळाचं लोणचं ओके. ह्याच्यात परवा दिवशी बनवलं. हे पण कारळाचं लोणचं परवा दिवशी बनवलं. हे कसं किलो आहे? हे पण 400 रुपये किलो. ओके, चालतंय. आणि त्याच्यानंतर हे आपलं घरगुती पापड्या, सांडगे वगैरे, शाबूच्या पापड्या, बाजरी, चकल्या आणि पापड्या वगैरे असे प्रकार. चालतं. आता इथं तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटला? चांगली विक्री झाली ना? म्हणजे चांगली विक्री झाली त्यांची. छान आहे. कारण की प्रकार पण भरपूर आहेत ना त्यांचे. आपली पण चांगली विक्री झाली. हे बघा ह्या स्टॉलच्या बाजूला आपला स्टॉल होता जिथे की आपला भरपूर गहू आणला होता. त्यातला बराच विकला आपण पण. आणि ते 6 कट्टे तिथं 8 कट्टे बाकी आहेत. आपण पण भरपूर माल आणला होता. जास्त करून आपला तो मोसंबीच्या शेतातला गहू आहे ना, तर तो जास्त विकला. आंब्याच्या शेतातला गहू वगैरे. हे बघा हे सोनपापड्याचे प्रकार वगैरे आले. तर इकडं असं आहे. आणि हे करेला ज्यूस बीटाचं मी दाखवलेलं दुपारी. तर असं आहे विक्रीला. आता ही बॉटल आहे. ह्याच्यात जडीबुटी वगैरे सगळ्या टाकल्या आहेत. ह्याच्यात आपण नारळ आपल्याला डोक्याला लावायचं तेल ह्याच्यात टाकायचं, 2-4 दिवस मुरून द्यायचं, मग नंतर वापरायला चालू करायचं. ओके ना? असंच ना? हां. तर ह्याच्यात सगळ्या जडीबुटी वगैरे टाकल्यात त्यांनी, नाव वगैरे इथं दिलेले असतील. पण मी आता तुम्हाला सगळी डिटेल देणार नाही कारण की हा स्टॉल आजच्याच दिवस आहे. म्हणजे आता संपणार आहे 1-2-4 तासांनी. चहा पावडर आहे ही.
चहा पावडर त्यानंतर ही शतावरी पावडर कशी आहे? हा भाव हा 200 रुपये. पण किती ग्रॅम आहे? 50 ग्रॅम 200 रुपये. 200 म्हणजे 4000 रुपये किलो. ओके, शतावरी पावडर आहे मित्रांनो, 4000 रुपये किलो. जी की आपल्या गाईचं जे तूप खरेदी करतात त्यांना त्या तुपामार्फत फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाते. तर ही शतावरी पावडर 4000 रुपये किलो आहे आणि आपलं तूपच आपण 2500 रुपये किलोने विकतो. ज्याच्यात की तुम्हाला तर मी दाखवतो शुभाश्री सीताला पण शतावरी पावडर चारतो, तर ती आहे शतावरी पावडर. ही अश्वगंधा पावडर ही कशी आहे? ही 200 रुपये चटाक, म्हणजे 4000 रुपये किलो. दोन्हीचा एकच रेट आहे. इथं विक्री कशी झाली, म्हणजे रिस्पॉन्स कसा भेटला तुम्हाला? चांगली विक्री झाली ना? चालते. हे त्रिफळा चूर्ण आहे. ही सफेद मुसळी चूर्ण ही कशी आहे? 400 रुपये छटाक, म्हणजे 8000 रुपये किलो. ओके. अरे सफेद मुसळी तर लईच महाग आहे ॲक्च्युली. हा आहे बघा इथं 599 रुपये किंमत दिली. 50 ग्रॅमची 599 रुपये किंमत आहे. ही शतावरी पावडर आहे, तर हिची 50 ग्रॅमसाठी 260 रुपये किंमत आहे. चालते. तर ही नीम पावडर ही कशासाठी वापरत असतील बरं? 100 ग्रॅम 99 रुपयाला आहे. रक्त शुद्धीकरणासाठी. हे आपला कडुनिंब नाही का, सावलीसाठी वापरत तोच आहे ना मित्रांनो? नाही बघा, हे चित्र आहे, लिंबोळ्या वगैरे दिलात. तर हे आंघोळीसाठी घ्यायचं आहे. आपण खाऊ पण शकतो रक्त शुद्धीकरणासाठी. आणि फंगल इन्फेक्शनसाठी पावडर आंघोळच्या गरम पाण्यात टाकून आंघोळ पण करू शकतो. ओके. ही गुळवेल पावडर आहे, जो की आपल्या शेतात भरपूर गुळवेल आहे. मार्केटिंग शिकलं पाहिजे यार. मला वाटतं पुढच्या वेळेस आपण लई मोठ्या प्रोडक्टचा स्टॉल लावू. हे जांभळाचे आहे ना? जांभळाची वलपड 100 ग्रॅम 129 रुपयाला. जामुनची पावडर 100 ग्रॅम 99 रुपयाला. ही मला वाटतं बियांची पावडर आहे जांभळीच्या. ओके ओके, चालते. आता ह्याची 99 रुपये तुम्ही किंमत दिली, पण विक्री कितीला करता याची? 80 रुपयाला. चालते. 80 रुपयाला 100 ग्रॅम. ओके. मग आणखीन सगळं महाराष्ट्रभर जिथं हे प्रदर्शन भरतात तिथं जाता ना तुम्ही? म्हणजे जिथं हे विक्री महोत्सव आहेत तिथं जात आहेत, तिथं ह्यांचे हे दिले म्हणजे पोस्टर वगैरे त्यांनी ऑलरेडी तयार करून घेतलेत. मोरिंगा पावडर, शतावरी पावडरचे त्याचे फायदे वगैरे. आता शतावरी पावडरचे फायदे, मी कितीदा गायला शतावरी पावडर चारली. गायला जे आपण चारतो तेच दुधात येते. तर शतावरी पावडरचे फायदे बघा, बैलांच्या आरोग्यासाठी, मासिक पाळीसाठी खाली फायदे आहेतच त्याचे. तर आणि अश्वगंधा पावडर आहे ना, आपल्या शेतात अश्वगंधा पण आहे. तर अश्वगंधाचे पण फायदे आहेत, जे की अश्वगंधा मी बैलांना देत होतो अगोदर, पण आता गुरांची संख्या वाढल्यामुळं पॉसिबल होत नाही. तर अगोदर आपण बैलांनाही अश्वगंधा पावडर देतच होतो, कारण की बैलांना भूक वाढते, ताकद वाढते त्याच्यामुळं. बाकी इथं गोखरू पावडर आहे 149ला, बहुतेक 100 ग्रॅमचं पाकिट आहे. ओके. अर्जुन साल, गोडमार. हा, ही मोरिंगा पावडर. आता ही बघतो, कारण की आपल्या गावात आपले रिलेटिव्ह आहेत ना, आपले रिलेटिव्ह मोरिंगा पावडर तयार करतायत. तरी मोरिंगा पावडर आहे 100 ग्रॅमचं पॅकेट 149ला आहे. हा, तुम्ही हे कितीला विकताय शेवग्याची पानाची पावडर? 100 रुपयाला 100 ग्रॅम, म्हणजे 1000 रुपये किलो. ही मोरिंगा पावडर आहे 1000 रुपये किलो. ही ह्याच्यात विकली जाते भाजीत वगैरे टाकण्यासाठी. आपली कसुरी मेथी कशी वापरतात तर तशी वापरतात ही मोरिंगा पावडर. ते 100 रुपयाला 100 ग्रॅम आहे. ह्यांचा ब्रँड कुठला आहे? सुवर्णसृष्टी ॲग्रो प्रोडक्ट्स. सुवर्णसृष्टी ॲग्रो प्रोडक्ट सगळे त्याचेच आहेत बरोबर. सुवर्णसृष्टी बघा, कुठे गेलं? हां, सुवर्णसृष्टी बरोबर आहे. सुवर्ण अमृत. हा, म्हणजे तेच आहे काय, सुवर्ण सगळं सुवर्णच आहे. म्हणजे तुम्ही एकच ब्रँड आहे मित्रांनो. हा बघा, हा आहे आवळ्याचा ज्यूस, तर सुवर्णसृष्टीचा आहे. आवळ्याच्या ज्यूसची मी एकदा किंमत बघतो. हा कितीला विकता तुम्ही? 180 रुपये ते 150 रुपयाला विकतो. अर्धा लिटर 150 रुपयाला, म्हणजे 300 रुपये लिटर आवळ्याचा ज्यूस आहे. आणि हा बीटचा ज्यूस आहे. बीटचा ज्यूस कसा विकतात तुम्हाला सांगतो. अर्धा लिटरचा समजा 150 रुपयालाच विकतात, म्हणजे 300 रुपये लिटर आवळ्याचा हे बीटचा ज्यूस आहे, बीटचा. आणि कारल्याचा पण आहे त्यांच्याकडं. हा लौकीचा पण ज्यूस आहे, जो पित्तासाठी लय छान राहतो.
अर्धा लिटर 150 रुपयाला, म्हणजे 300 रुपये लिटर. हा आहे बॉटल गार्ड, तर बॉटल गार्डचा ज्यूस आहे. ओके. हा कशाचा आहे? लिंबाचे पान आहेत ना, तर शहरातल्या लोकांसाठी लयच भारी राव हे प्रोडक्ट. लिंबाच्या पाल्याचा ज्यूस आहे जो की 300 रुपये लिटर आहे. नाही राव, हा बहुतेक 300 रुपये लिटरच मानायचं आहे. अर्धा लिटर 200 म्हणजे लिटर लिंबाचा आहे. बाकी हा कशाचा आहे? हा कारल्याचा ज्यूस आहे. ओके. तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे? संभाजीनगर. तालुका संभाजीनगर, तालुका जिल्हा संभाजीनगर आहे. तर त्यांनी लय प्रकारचे ज्यूस आहेत बरं का. कारला, लिंब, बीट, परत इकडं आवळ्याचा, आणि परत हा कोणता आहे? हा लिंब, कारला आणि जांभूळ मिक्स आहे. तर ह्याचा पण सेम रेट आहे, 400 रुपये लिटर. म्हणजे हा विकताना 300 रुपये लिटरने विकतायत. ते किमती आहेत थोडेफार बदल. बघा इकडे जांभळाचा ज्यूस पण विकतायत. रेट सगळे तेच आहेत. हा ॲलोवेरा ज्यूस आहे मित्रांनो. मी तुम्हाला हे किमती वगैरे का दाखवतो माहिती का? मी म्हणजे आपल्या रिलेटिव्हचे मी मार्केटिंग करणार आहे. तर त्याच्यासाठी परत तुम्ही म्हणाल नाही की तुम्ही असं म्हणू नाही की फार महाग आहे म्हणून. मी एका ब्रँडची मार्केटिंग करणार आहे. तर त्या ब्रँडच्या पण सेमच किमती आहेत अशा लगभग. तर त्या ब्रँडच्या मग तुम्हाला महाग किंमत वाटू नये म्हणून तुम्हाला इथं प्रूफ सहित दाखवतो मी. आणि ही गुळवेलची पावडर आहे. तर कारण की सध्याला आपल्याकडे शॅम्पू आणि त्याच्यातले 1-2 आवळा ज्यूस वगैरे ना, तर ते प्रोडक्ट रेडी आहेत सध्याला त्यांच्याकडं म्हणून दाखवतोय. हे पण 100 ग्रॅमचं पॅकेट 150 रुपयाला. छान आहे मित्रांनो. हा स्टॉल मला भरपूर आवडला. म्हणजे आणखीन बाहेर पण असं एक स्टॉल आहे, तो लिंबाच्या लोणच्याचा, तो लोणच्यावाला समोरचा स्टॉल. आणि हा स्टॉल लोकांच्या गरजा ओळखून सगळं बनवलेले. केसांची टक्कल पडण्यासाठी लोक केसांना किती मेहनत घेतात. तर त्याच्यामुळे ह्याची पण हे मला म्हटले की विक्री भरपूर जोरात झाली आहे त्यांची प्रोडक्टची. हे आता लिंबाची पावडर आहे लोकांना आंघोळ करण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी. बरं लिंबाचीच तिकडं परत ज्यूस पण आहे, जांभळीचा ज्यूस आहे. बघा हा ज्यूस आहे. आता लोकांची ओळखच बघून त्यांनी केले, शहरी लोकांसाठी लोकांची गरज बघून त्यांनी सगळे प्रोडक्ट बनवले. पॅकिंग पण छान आहे. ह्या बॉटलची पॅकिंग वगैरे सगळं छान आहे. तर हे असे प्रोडक्ट आहेत सगळे भरपूर मोठे. त्यानंतर इकडं काय आहे? पेन वेदनाशामक तेल आहे हे. ओके छान आहे. हे काय आहे? हिंगोळी, म्हणजे डायजेशन होण्यासाठी हिंगोळी. मोरिंगा पावडर कशी आहे मला सांगता का जरा? 50 रुपये. 50 ग्रॅम 100 रुपयाला. 50 ग्रॅम 50 रुपये. म्हणजे 1000 रुपये किलो म्हणायचं. दालचिनी पावडर आहे. आवळा पावडर कशी? 50 ग्रॅम 40 रुपयाला. ओके छान. चांगले पावडर. पाचक पावडर म्हणजे तो वेगळा स्टॉल आहे, हा दुसरा स्टॉल आहे, हा तिसरा स्टॉल आहे ज्याच्यात की पाचक पावडर, पंचामृत, त्याच्यामध्ये कढीपत्ता, पुदिना, कच्ची हळद, ओली हळद, अद्रक, लिंबू, कढीपत्ता, हळद. म्हणजे जे पचण्यासाठी जे घटक लागतात तर ते. ओके छान. म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं. ओके छान. मध्ये अर्धा चमचा टाकायचं. मोरिंगा पावडर फक्त आणि बीटरूट पावडर. ओके छान. हे टेस्ट करून बघा. मला ह्याची किंमत सांगता का? मोरिंगा पावडर आणि बीटरूट 200 रुपये. किती ग्रॅम आहे? 100 ग्रॅम. बघा 100 ग्रॅम 200 रुपयाला आहे. मोरिंगा पावडर प्लस बीटरूट पावडर आहे. ओके. अश्वगंधा आणि गुळवेल पावडर दोन्ही मिक्स आहे का? कडुलिंब पण आहे ह्याच्यात 400 ग्रॅम. मित्रांनो ह्याच्यात कुठेतरी यांचे नंबर पण आहेत बरं का. कुठं संभाजीनगरवरून आले ना? संभाजीनगर. तुमच्या इकडं प्रक्रिया उद्योग भरपूर आहेत, कारण मी लय स्टॉल बघितले संभाजीनगरचेच आहेत. तुम्हाला चालेल ना व्हिडिओत घेतलेलं चालेल ना? मी स्वतःच बनवते. असे ना? तर मी बरेच स्टॉल बघितले. अर्ध्यापेक्षा जास्त संभाजीनगरचे स्टॉल आहेत. म्हणजे यावर समजा आमच्याकडे हो कारण माझ्या साईडला तिकडं गेवराईचा स्टॉल आहे आणि त्यानंतर संभाजीनगरचा स्टॉल आहे. भरपूर आहेत आणि छान उद्योग आहेत संभाजीनगर. असं ना? त्या म्हणतात की त्यांचे उद्योग पण छान आहेत. बैलगाडा शर्यतला गेलो होतो, तिथं पण संभाजीनगरचेच बैल अर्धे. चहा काढा मसाला, मोरिंगा सूप. ओके छान आहेत. तर असे सगळे एकदम छान स्टॉल लावला होता. पुढच्या वर्षी मी पहिल्याच दिवशी येईल आणि तुम्हाला दाखवेल मग सगळं. इकडं स्टॉल पॅकअप व्हायला लागलेत. इकडं स्टॉल, कारण की आज शेवटचा दिवस आहे, बरेच स्टॉल आता पॅकअप झालेत. हे बघा यांनी पॅकिंग चालू केली, कारण की आता 9 वाजेपर्यंतच आहे हे.
त्यानंतर परत हे खाऊचे स्टॉल आहेत सगळे पापड वगैरे. ह्याच्यात एवढं नाही. हे बघा हे तेल आहे वूड प्रेस कारळ हे सूर्यफुलाचं तेल आहे. तीळ वगैरे प्रोडक्ट आहेत विकायला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री. जालना ओके छान आहे. चला मित्रांनो पप्पा इथेच थांबणार आहेत आणि मला आता घरी जायचं तर त्याच्यामुळे जास्त उशीर होईल. तर त्याच्यामुळे आता जवळपास सगळे स्टॉल फिरून झालेत आपले असे. तर हे बघा हे होतं प्रदर्शन शाश्वत कृषी उत्पादन प्रदर्शन व विक्री बीड. त्याच्यात आंबा महोत्सव वगैरे भरपूर आहे.